नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. काय घडलं? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळे हे जागा वाटप रखडल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आज हॉटेल फॉर सीझन्स मध्ये सुमारे 4 तास बैठक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते. बैठकीनंतर आंबेडकरांनी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. आजच्या बैठकीत काय झालं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आजच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही, याचं ब्रीफिंग वरून होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. पण तुम्ही जागा किती मागितल्या, काय मागणी केली या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील. त्यानंतर आजची बैठक सकारात्मक होती का या प्रश्नावर माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसतंय असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. त्याचबरोबर बाजूला असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी सकारात्मक असं म्हटलं. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. महाविकास आघाडीचा तिढा सुटल्याची सूत्रांची यावेळी माहिती आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीला स्वतःहून हजेरी लावली आणि बैठकीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आल्यानं बैठकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीची पुढची बैठक 9 मार्च रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.